नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि खरं खरं बोला आणि बिनधास्त बोला. मंडळी, गोड गोड बोलणारे तर खोटं बोलणारे पण असतात. म्हणजे खोटं बोला पण रेटून बोला, गोड गोड बोलून बोला. असं असण्यापेक्षा खरं बोला पण बिनधास्त बोला. आणि बहुतांशी वेळा खरं हे नेहमी कडूच असतं, म्हणजे सत्य हे नेहमी कटू असतं. त्यामुळे ते सर्वांनाच रुचत नाही. म्हणून ही लाईन काय आपल्यासाठी नाही. आपण तर काय बोलणार, तिळगुळ घ्या आणि खरं खरं बोला. तर मंडळी, तुम्हाला कशी वाटली माझी नवीन इन्व्हेंटेड लाईन ते मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि चला तर मग सुरू करूया आजच्या पॉडकास्टला. आजचं पॉडकास्ट मी घेऊन आलेली आहे युरोपवरून आलेली मॉम बोंबल हिच्यावर. ही बोंबल माहेरी असल्यावर सारखी म्हणते की बघा मला किती फ्रेश वाटते, मी किती फ्रेश वाटते, मस्त वाटते, एकदम प्रसन्न वाटते. पण ती प्रसन्नता कुठे चेहऱ्यावर बाबा दिसतच नाही. उलट तर मला ही माहेरी असल्यावरती जास्त डल वाटते आणि जास्त अशी रेंगाळलेली वाटते. नाही का मंडळी, तुम्ही पण ही गोष्ट नोटीस केलीत का? आणि ह्या उलट ती सासरी असल्यावर जास्त उत्साही दिसते. म्हणजे तिचं बोलणं आणि तिचं दिसणं हे काही मॅच होत नाही. म्हणजे ती बोलते मला प्रसन्न वाटतंय प्रसन्न वाटतंय, पण चेहरा काहीतरी वेगळंच सांगतो. तर त्यामध्ये तर विसंगती आढळून येते. आणि कोणाला जर इतकं मनापासून रडू येत असेल, इतकं म्हणजे वाईट वाटत असेल, तर ते आपोआपच रडू येतं ना. म्हणजे आपल्याला काय असं गाणं वगैरे लावून रडण्याची काय असं जरूरत नाही पडत. पण काही लोक आहेत ना मंडळी, ते असं गाणं लावतात, माँ मेरी माँ प्यारी माँ मम्मा, असं गाणं लावतात आणि मग त्यांना रडायला येतं. ते असं गाणं गाणं ऐकून रडावं लागतं. हेच तुमचं प्रेम? आईला तर वाटतं रडायला येत पण नव्हतं, ते गाणं लावून पण रडायला येत नव्हतं. पण मग नंतर मग पोरगी रडते म्हटल्यावरती थोडं असं मन भरून आलं असेल आईचं, आणि मग आईला रडायला आलं असं मला एकंदरीत वाटलं. आणि मग आम्ही इशारा पण केला असा तिरप्या डोळ्याने की बस कर बस कर. म्हणजे आईला नाही, नवऱ्याला असा इशारा केला, बस स्टॉप फिल्मिंग अस. मुळात तर मला ना मंडळी कॅमेऱ्यावर रडणाऱ्या लोकांची तर कमालच वाटते. म्हणजे मी साधं ना, कधी मला रडू थांबवायचं पण असेल ना, तर मी आरशासमोर जाऊन उभी राहते. म्हणजे मला अक्षरशः खूप जास्त अति रडायला येत असेल, कंट्रोल होत नसेल, असं मला व्हायचं असं कधी म्हणजे पप्पांच्या वेळेला, तर मी असं आरशासमोर जाऊन उभी राहायची. मग आरशामध्ये स्वतःला बघितलं ना, तर मग मला असं फील व्हायचं की मला कोणतरी बघतंय आणि अनकम्फर्टेबल फील व्हायचं, आणि मग मी रडणं माझं थांबायचं आपोआप. तर ही एक ट्रिक आहे मंडळी, की तुम्ही पण ट्राय करू शकता. तर मला ना हेच असं म्हणजे विचित्र वाटतं की जर मी स्वतःचं प्रतिबिंब आरशात बघून रडताना मला अनकम्फर्टेबल वाटायचं, तर हे लोक कॅमेरासमोर कसं काय बरं रडू शकतात एवढं कम्फर्टेबली. आणि राहिली गोष्ट गाण्याची, तर येस, गाण्याशी आपण इमोशनली कनेक्ट होतो आणि इमोशन्स आपल्याला आपण रिलेट करतो आपले गाण्याच्या लाईन्सबरोबर, गाण्याच्या लिरिक्सबरोबर. हे खरं आहे. पण जेव्हा ती व्यक्ती आपल्या समोर नसते ना, तेव्हा आपण त्या गोष्टी रिलेट करतो. म्हणजे आता ती व्यक्ती नाही आहे आपल्याबरोबर, तर मग आपल्याला गाणी त्या व्यक्तीची आठवण करून देतात. पण जर ती व्यक्ती समोर आहे, तुमच्या समोर बसली आहे, तर त्या व्यक्तीकडे बघूनच तुम्हाला रडू येईल ना, त्या व्यक्तीपासून दूर जाणार या कल्पनेने. त्याच्यासाठी तेव्हा गाण्याची गरज नाही आहे. तेव्हा तुम्ही गाणी लावली याचा अर्थ म्हणजे तुम्हाला त्या व्यक्तीकडे बघून नॅचरली रडू येत नाही आहे, तुम्हाला गाण्याची गरज पडते आहे रडण्यासाठी. असो, बोंबल बोंबल, बस बोंबलत. ही बाई पण काहीतरी भलतीच आहे. हिचे शौक पण भलतेच आहेत काहीतरी खाण्याचे. आईकडे आल्यावर पहिल्याच दिवशी हिने संध्याकाळचा नाश्ता म्हणून बांगडा करून खाल्ला. बांगडे घेऊन आली ही बाई विकत, आणि हिने फक्त बांगडे फ्राय केले आणि नुसतेच बांगडे खाल्ले एका प्लेटमध्ये घेऊन. म्हणजे असं कोण खातं नाश्त्याच्या वेळेला बांगडे? डोंबल माझं. आणि ही वरून आपल्या भावांना पण विचारत होती की कसा वाटला तुम्हाला बांगडा, कसा लागतोय, कसं केलंय मी, कसं आहे, टेस्टी आहे ना, मस्त झालंय ना. पण मला तर ते म्हणजे ना इतकं बघूनच कसं तरी होत होतं. मला असं वाटलं की असं कोण खातं म्हणजे नुसतंच
बांगडे नाश्त्याला आपण पाणीपुरी खातो, शेवपुरी खातो, किंवा चाट आयटम खातो, किंवा पोहे करून खातो, किंवा अशा काही गोष्टी खातो ना जे नाश्त्याचे पदार्थ आहेत. बांगडे कोण खातं? हे असले उद्योग सासरी करायला मिळत नाही ना. हे काहीतरी विचित्रच हिचे उद्योग आहे. तिला विचित्रच हिच्या सवयी आहे, तिच्या आवडीनिवडी आहेत. ते काय सासूबाईंना रुचत नसेल, त्यामुळे हिला थोडं तिकडे जड जातं. पण ओव्हरऑलच मी जेवढे हिचे व्हिडिओ बघितले आहेत तर हिची मला तर वाटतं सासरमध्ये जास्त चंगळ असते, मौज मजा असते खाण्यापिण्याची आणि राहण्या फिरण्याची. जास्त तिकडे मजेत असते. पण शेवटी माहेर ते तर आहेच. बोलण्याचा अर्थ असा की म्हणजे सासरी जाताना एवढं काही रडण्याची गरज नाही की ती तिकडे काही जाच होत नाही आहे तिचा, की ती एवढी रडते. एरवी तर तिचा पाय तर टिकतच नाही घरी, तर ठारच नसतो तिच्या पायाला. सासरी गेल्यावर नुसतं हे शॉपिंग ते शॉपिंग, हे काम करायचं ते काम करायचं, इकडे तिकडे फिरण्यातच वेळ जातो. त्यामुळे काय फारसा फरक नाही पडला पाहिजे. पण उगाच ती आपल्या नाटकी करायची व्हिडिओसाठी. ही त्या दिवशी अगदी कौतुकाने सांगते की माझ्या मुलीला ना मच्छर माहीतच नाही, मच्छरला ती किडा म्हणते, किडा चावला म्हणते, किडा चावला म्हणते. हो ताई, जशा तुम्ही तशा तुमच्या मुली. तुम्ही नाही का चिलटं किंवा पाखरं, जी पाखरू असतं त्याला फुलपाखरू म्हणतात. तुम्हाला एक साधं पण पाखरू असतं आणि एक फुलपाखरू असतं. तर फुलपाखरू हे वेगळं असतं. ही बेसिक माहिती तुम्हाला नाही. तर जी व्यक्ती स्वतः साध्या ज्या पाखराला किंवा चिलट्याला फुलपाखरू म्हणते तिच्या मुली असंच बोलणार नाही का? त्यांच्याकडनं तुम्ही कसं अपेक्षा ठेवतात? त्या आता लहान आहेत, तुम्ही तर एवढ्या मोठ्या आहेत, पण तुम्हाला फुलपाखरू कसं असतं ते नाही माहिती. आणि असे बरेच तुमचे वर्ड आहेत शब्दकोशामध्ये. तर उद्या त्या मुली तसा बोलल्या तर तुम्ही सरप्राईज होऊ नका आणि व्हिडिओवर तर अजिबातच सांगू नका, नाही तर त्यासाठी उगाचच ट्रोल व्हाल. उदाहरणार्थ 19 कोण म्हणतं? म्हणजे आपल्यापैकी पण असा शब्द आहे का 19? आम्ही तर 19 बोलतो बाबा. 19 हा मी ह्यांच्याच तोंडून ऐकला, किंवा ह्यांच्यासारखे जे अजब गजब मराठी बोलतात त्या लोकांच्या तोंडून हा शब्द मी ऐकला आहे. पण नॉर्मल आपल्यासारखे लोक 19च बोलतात. आणि दुसरा काय, सोडायला नाही. अनुज मला सोडवायला आले. अरे अनुज, काय तुला सोडवायला यायला? काय तू जेलमध्ये होतीस का हे तुला सोडवायला यायला लागलं? सोडवायला नसतं, ते सोडायला असतं, सोडायला. हिला ना सगळीकडे मध्येच व घालण्याची घाणेरडी सवय आहे. जसे 19मध्ये पण 19 व घालून त्याच्यात पण 19, आणि तसंच सोडायला पण सोडवायला. आणि जिथे म्हणजे मी आणि पाणीवाले ऐकले होते, पण न जिथे उच्चारायचा तिथे न लावणारे पण आहेत, हे मला हिच्या व्हिडिओतनं कळलं. जसं ही सोन्याला सोनं म्हणते, सोन्याचे दागिने. कहाँ से आते हे लोग? आणि मला ना अशाच आणि अनेक अशाच बायकांना बघून असं वाटतं की ह्यांनी इथवर मजल गाठली कशी? म्हणजे एक माझा सहज प्रश्न आहे मंडळी. म्हणजे मी असंच एक म्हणजे जनरल असं तुमच्याशी मी कुठल्या विविध विषयांवर डिस्कशन करत असते. तसंच मी ह्यांचे अशा लोकांचे व्हिडिओ बघताना ना माझ्या डोक्यात हा प्रश्न आला, तर मी तुमच्याशी तो शेअर करते. आता अरेंज मॅरेज म्हटलं की आपण अशा गोष्टी नीट पडताळून पाहतो. शिक्षण मॅच होतं आहे की नाही बघतो. सगळं काही व्यवस्थित म्हणजे आपल्याला अनुरूप असा पार्टनर शोधतो. प्रेमात पडणं एक गोष्ट वेगळी आहे. लव्ह मॅरेज ही गोष्ट वेगळी आहे. ते आपण प्रेमात पडतो आणि मग आपल्याला काय म्हणजे या सगळ्या गोष्टी दुय्यम असतात. आणि मग म्हणजे ते आपल्याला त्या व्यक्तीचं शिक्षण आपल्याला मॅच होतं आहे की नाही वगैरे, हे सगळ्या गोष्टी आपण एक दुय्यम असतात आणि आपण फक्त आपल्या प्रेमावरच आपला फोकस असतो. पण अरेंज मॅरेजमध्ये जनरली आता तर खूपच लोक म्हणजे एकदम पूर्ण विचार करून सगळं काही प्लॅनिंग करून, फ्युचर प्लॅनिंग वगैरे, सगळ्या आवडीनिवडी आणि सगळ्या गोष्टी मॅच होत आहेत की नाही बघूनच आपल्या तोलामोलाच्या व्यक्तीशीच लग्न करण्यास प्रेफरन्स देतात. ऑब्वियसली जर तुम्ही डॉक्टर असाल तर तुम्ही नर्सला प्रेफरन्स देणार नाही लग्न करण्यासाठी. जर तुम्ही खूप वेल ऑफ इंजिनियर वगैरे असाल, इंजिनिअरिंग ह्याच्यामध्ये असाल, तर तुम्ही कुठल्या तरी साध्या BA पास किंवा BCom अशा व्यक्तीला प्रेफरन्स देणार नाही. तुम्ही पण स्वतःच्या तोलामोलाची, स्वतःच्या एवढंच एज्युकेशन घेतलेली व्यक्ती शोधणार, बरोबर?
तर ह्या अशा ज्या ताई आहेत ज्यांचं अरेंज मॅरेज झालेलं आहेत आणि ज्या US ला सेटल आहेत, कोण युरोपला सेटल आहे असं. तर ह्यांचे जेव्हा ह्यांना नवरे बघायला गेले, एवढे सुपर इंटेलिजंट नवरे जसे अनुजसारखे, अनुज म्हणजे एकदम इंटेलिजंट होता ना पहिल्यापासूनच वगैरे, तर मग त्यांनी अशा बायका कशा पसंत केल्या असतील असं कसं, म्हणजे ज्यांना साधं मराठी नीट बोलता येत नाही, इंग्लिश तर म्हणजे फार लांबची गोष्ट, तर असं कशी पसंती होते. आणि मग जर अशी पसंती होते तर मग हे सगळे क्रायटेरियाज आपल्या आजूबाजूलाच का दिसून येतात. म्हणजे जेव्हा आपल्या घरातल्यांचं कोणाचं तरी लग्न ठरवायचं असतं, आपल्या नातेवाईकांमध्ये असतं, तेव्हाच मग हे सगळे क्रायटेरियाज का बघितले जातात. त्यावेळेला त्यांना असं कोण का नाही मिळत की असं जे त्यांना ह्यांच्यासारखं ड्रीम लाईफ देऊ शकेल. म्हणजे हे यूट्यूबर वगैरे तर हे आत्ताच झाले ना, आणि ते सुद्धा काही म्हणजे असं काही म्हणजे शिक्षणावर बेस्ड प्रोफेशन नाही यूट्यूब म्हणजे. आणि त्यात व्लॉगर म्हणजे तर उल्हासच आहे त्याच्यासाठी. म्हणजे शिक्षण घेण्याची तर अजिबातच गरज नाही, म्हणजे तुम्हाला डोकं वापरण्याचीच गरज नाही व्लॉगिंगमध्ये तसं पाहायला गेलं तर. तर त्यामुळे मला ना हा थोडासा असा सहज पडलेला प्रश्न होता मंडळी. तर तुमचं ह्यावर काय उत्तर तुमच्याकडे असेल तर मला सांगा. हां, ह्या ताईंचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे अनुज काहीही बोलले तर मागून त्याला हुंकार भरायचा आणि त्याला असं करून हसायचं. म्हणजे मला ना काही कळतच नाही हे असं का करतात. म्हणजे अनुज जर म्हणाले की मला मला चहा खूप आवडतो. मला टपरीवरचा चहा खूप आवडतो. मी खूप मिस करतो टपरीवरचा चहा. मी फक्त ह्याच भेळवाल्याकडनं भेळ खातो. मला फारसं चाट आवडत नाही, पण मी फक्त ह्यांच्याकडचंच चाट खातो. मला फक्त इथलंच आवडतं. म्हणजे मला कळतच नाही कशाला हसायचं. म्हणजे काय वेगळं दुसरं काहीतरी रिॲक्शन दे ना बाई. हो का, मी पण खूप मिस करते, मला पण असं टपरीवरच्या चहाची मजाच वेगळी असते, असं काहीतरी वेगळं बोल ना, त्यांना काहीतरी रिस्पॉन्ड कर ना. हसायचं काय त्याच्यामध्ये. अजून एक हिला ना गोड गैरसमज आहे की सगळे हिलाच बघतात. म्हणजे इकडे तर इकडे, तिथे असताना पण युरोपमध्ये असताना पण हेच म्हणत असते की सगळे ना मलाच बघतात. मी रस्त्याने चालते ना तर सगळे मला बघत असतात, आणि इकडे पण मला सगळे बघत असतात, वळून वळून मला बघतात. अगं ताई, तू अशी अँटिक असते ना, काहीतरी अँटिकसारखं काहीतरी करून फिरत असते ना, म्हणून तुला बघतात. ते तिथे ह्याच्यासाठी बघतात कारण तू अशी अजिबोगरीबसारखी कधी काय विचित्र अवतार करते, कधी नऊवारी साडी नेसते आणि मग त्याच्यावरती कोट घालते आणि मग त्याच्याखाली बूट्स घालते, नाहीतर शूज घालते, असं करून फिरल्यावरती बघणार नाही तर काय करणार तुला. तू काय स्वतःला आनंदी गोपाळ वगैरे समजते की काय, असं एकदम काहीतरी रेव्होल्युशनरी करायला गेली आहे तिथे. आणि राहिली गोष्ट इथली, तर जसा देश तसा वेश असं असतं नाही का. म्हणजे आता इंडियामध्ये पण बरंच मॉडर्न, म्हणजे इंडियातल्या मुली पण स्पेशली मेट्रो सिटीतल्या वगैरे त्या बाहेरच्या मुलींना टफ देतील, इतक्या मॉडर्न आहेत. पण तरी असा कोण अजुबा असं फॉरेनची पाटलीण आली अशी विचित्र फॅशन करून असं फिरतंय रस्त्यावर, आणि हा कोण कॅमेरामन सारखा सारखा तिच्या मागे मागे पळतोय, कोण बाबा ही सेलिब्रिटी, असं बघण्यामध्ये लोक म्हणजे क्युरियस असतात, म्हणून ते तुझ्याकडे बघतात. असं काय समजू नको की काहीतरी मी भारी दिसते किंवा मी कोणतरी जगा वेगळी दिसतेस, ते तर आहेच. ते कदाचित त्याच्यामुळे पण बघत असतील कोण आहे आजोबा, त्याच्यासाठी बघतात तुझ्याकडे. ठीक आहे, आता मी तुझा गोड गैरसमज दूर केला आहे. तर पुन्हा असं विचारू नकोस की सगळे लोक माझ्याकडे कशाला सारखं सारखं बघतात म्हणून. आणि हे बाई काय जेवण करत असेल ना, म्हणजे मला त्याच्यावर थोडंसं शंकाच आहे. दिसायला तरी दाखवते काहीतरी बनवते, पण ते खरं ॲक्च्युअल टेस्टमध्ये कसं असेल, काय बनवत असेल, ते थोडं म्हणजे ज्यांनी खाल्लं आहे तिच्या हातचं तेच लोक त्याबद्दल खरा खरा अभिप्राय देऊ शकतील. कारण ही बाई कोळंबीची भाजी बोलते. कोळंबीची भाजी नाही तर मच्छीच्या भाजीमध्ये मच्छीचं कालवण असतं, मच्छीचा रस्सा असतो, कोळंबीचा रस्सा असतो. भाजी काय असतं, भाजी फक्त भाजीचीच बनवतात. व्हेजिटेबल्स यूज करून जे आपण फळभाज्या किंवा कुठली पण कडधान्य, त्याला तुम्ही कडधान्याचं पण म्हणा कडण असतं किंवा त्याला आपण रस्सा थपथपीत असंच म्हणतो वेगळ्या भाषांमध्ये. मुळात भाजी ही फक्त भाज्यांचीच, फळभाज्यांची केली जाते.
मच्छीची भाजी नसते ताई, कोळंबीची भाजी बोललात ते बोललात, त्याहूनही महान म्हणजे तुम्ही मच्छीची पण भाजीच बोललात. मच्छीची कुठली भाजी करता हो तुम्ही? कुठल्या शब्दकोशात मच्छीची भाजी असते? ते फोटोशूट्स वगैरे करतात ना, स्पेशली अशा ओकेजन्सला, सणवाराच्या दिवशी, तर त्याबद्दल तर मला काही म्हणायचंच नाही आहे, काही बोलायचंच नाही आहे त्या बाबतीत. ह्यांना मॉडेल म्हणून यूज करणारे आणि हे त्यांचा खरं यूज करून घेत आहेत मेकअप आर्टिस्टचा आणि फोटोग्राफर्सचा, हे एवढं साधी गोष्ट न कळू शकणारे निर्बुद्ध लोकांबद्दल मला काही बोलायची इच्छाच नाही आहे, पिरियड. ते कोणी माझे सबस्क्रायबर्स असे बाहेरगावच्या देशामध्ये राहत असतील, स्पेशली वेस्टर्न कंट्रीजमध्ये, कारण गल्फ कंट्रीजचं मला माहिती आहे बऱ्यापैकी, आणि मी स्वतः गल्फ कंट्रीमध्ये असल्यामुळे आमच्या इथे तर सगळं काही मिळतं. म्हणजे लिटरली मला आई किती वेळा असं फोर्स करते की बाई हे घेऊन जा, वाल घेऊन जा, कुळथाचं पीठ घेऊन जा, किंवा कोकम घेऊन जा, अशा म्हणजे बऱ्याच गोष्टी काय ना काय घेऊन जा. पण फक्त पहिलंच वर्ष मला आठवतं त्याप्रमाणे मी आणलं असेल, कारण तेवढं मला असं थोडं ते कन्व्हर्शनमध्ये मी करून बघायची, तर मला असं वाटायचं की इथे खूप महाग मिळतं म्हणून स्वस्त तिथून आणूया. तर तो फरक असतोच, डेफिनेटली असतो, आणि ते एक डोक्यात होतं, त्यामुळे ते थोडं फर्स्ट इयरला मी आणलं होतं अशा बऱ्याचशा गोष्टी. पण नंतर मग आपण जिथे कमवतो तिथे मग खर्च पण तसाच असतो, त्यामुळे मग ती मला कॉन्सेप्ट समजली की जिथे कमवतो तिथेच तसंच स्पेंड, म्हणजे इव्हेंच्युअली ते इट्स वन अँड द सेम थिंग, काही फारसा फरक पडत नाही. तर त्यामुळे मग सेकंड इयरपासनं मी जसं जमेल तसं इथूनच घ्यायला लागले, जेव्हा लागेल तसं इकडूनच घ्यायला लागले. तर मला ही गोष्ट म्हणायची आहे की बाहेरगावी जे राहतात, स्पेशली वेस्टर्न कंट्रीजमध्ये, तर तिकडे म्हणजे हे मसाले पण असे अवेलेबल नसतात का? म्हणजे ह्या ताईने ज्या गोष्टी घेतल्या त्या गोष्टी बघून तर मी अचंबित झाले. एस्पेशली ड्रायफ्रूट्स इंडियामधनं कोण घेऊन जातं? म्हणजे मी तर लोकांना बाहेरून ड्रायफ्रूट्स मागवताना बघितले आहेत. आम्ही ते इथून घेऊन जातोच, पण प्लस माझे काही रिलेटिव्स, फ्रेंड्स US ला वगैरे आहेत, तर ते लोक पण तिकडून स्पेशली ड्रायफ्रूट्स, चॉकलेट्स ह्या गोष्टी तिथून घेऊन येतात. तर मला तर थोडं विचित्र वाटलं. आणि पापडसारखी गोष्ट पण हे लोक इंडियामधनं नेत आहेत एवढे की, आणि तर काय म्हणे ती चटोरी वेलाला पापड लागतो, तिला आवडतं. एकतर काय ते नाव दिलं आहे चटोरी वेला, एवढं पण काय खाते ती मुलगी, आणि एवढं पण काय ही एवढं बनवते खूप अशा, म्हणजे अशा चटोऱ्या डिश की तिला एकदम चटोरी नाव देऊन ठेवलं आहे. आणि बरं चला तुम्ही घेतलं तर घेतलं, पण ते तर म्हणजे किलोने तरी घ्यायचं, म्हणजे थोडं 6-8 महिने वापरण्यात येईल. लिटरली तुम्ही बघितलं ती पाकिटं पाव किलोची पण वाटत नव्हती, फार तर पाव किलोची असतील. पाव किलोचे बदाम, पाव किलोचे काजू, हे किती दिवस पुरणार आहेत तुम्हाला? असं तुम्ही एवढंसं घेऊन जात आहे, ते किती दिवस पुरणार आहे? म्हणजे ह्याच्यावरून तुम्ही विचार करा की हे लोक काय बनवतात आणि काय खातात. अशी तर मी 100 ग्रॅमचं पाकिट डेली मंचिंगसाठी असं मध्ये मध्ये तोंडात टाकायला ड्रायफ्रूट्सचं पाकिट घेऊन जाते. त्याच्यामध्ये म्हणजे असं तर मी डेली असं मध्ये मध्ये ते मंचिंग करायला वापरलं ना असे मिक्स ड्रायफ्रूट, तर मला वाटतं माझं 2 महिन्यातच खलास करून टाकेन मी. पावभाजी मसाला, त्याच्यानंतर लाल तिखट, ह्या सगळ्या गोष्टी पण भरून ही नेत आहे. तर गॉड नोस ते सुद्धा एकच असं पाकिट, एकच पावभाजी मसाल्याचं पाकिट असं वगैरे घेतलं आहे. तर मला आता ते अंदाजाच येत नाही की ते एवढंसं पाकिट किती दिवस ह्यांचं पुरत असेल, म्हणजे नेक्स्ट व्हिजिटपर्यंत ते पाकिट राहत असेल का. म्हणजे क्वांटिटी बघून मी थोडी सरप्राईज झाली. आणि दुसरं मी अजून एक गोष्ट सरप्राईज ह्यासाठी झाली की चला ठीक आहे, म्हणजे तशा गल्फ कंट्रीज इंडियाच्या खूप क्लोज असल्यामुळे तिकडे, आणि इथे बरीचशी एशियनच आहेत, बरेच इंडियन राहतात, अर्ध्याहून जास्त इंडियन आहेत, तर त्यामुळे इथे इझिली गोष्टी मिळतात.
पण युरोपचं मला विशेषतः काही माहिती नाही. तर कोणाला जर माहिती असेल तर मला नक्की सांगा कॉमेंटमध्ये की खरंच ह्या सगळ्या गोष्टी नेणं आवश्यक आहे का? आणि तुम्ही खरंच ह्या गोष्टी तुम्ही पण कॅरी करता का? जेव्हा तुम्ही तुमच्या म्हणजे परत तुम्ही जर युरोपमध्ये वगैरे राहत असाल, तेव्हा जर तुम्ही ट्रॅव्हल करताय परत, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी, इतक्या छोट्या-छोट्या गोष्टी तुम्ही इंडियावरून घेऊन जाता का? कारण फ्रँकली मला तर ते खूपच म्हणजे असं वाटलं की इतकं जसं ही सांगते की आमचं घर पण आहे तिथे आणि आमचं असं आहे तसं आहे, आमच्याकडे बेस्ट कार आहे, ब्रँड न्यू सिरीजची कार आहे आणि म्हणजे एवढे पैसेवाले तुम्ही, तर तुम्ही अशा गोष्टींवर स्पेंड नाही करू शकत. त्या गोष्टी तुम्ही इकडून अशा म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टी पण इंडियामध्ये पैसे वाचवून घेऊन जाताय. तसं म्हणजे खरंच निकड आहे की ह्यांचं फक्त पैसे वाचवणं हाच एक उद्देश आहे? हे मला थोडं जाणून घ्यायचं आहे, तर त्याबद्दल मला नक्की कॉमेंट करा मंडळी, सांगा मला जर तुम्हाला काही माहिती असेल तर. तर आजचं पॉडकास्ट याच नोटवर मी इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आवडलं असेल. आवडलं असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासलामा.